स्वाती, अगं स्वाती, चहा झाला की नाही? त्यांना गोळ्या घ्यायच्या आहेत. किती उशीर झाला? मंगलताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या. आई, अहो साखर संपली आहे. थोडीच होती, मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला. अगं संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे, चहा सारखा लागतो. मग तू लक्ष का नाही ठेवलं? जा आता पटकन घेऊन ये. मंगलताई म्हणाल्या. आई, अहो माझ्याकडे पैसे नाही. तुम्हाला तर माहिती आहे की या महिन्यात तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसे दिले नाही, त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही. जे आहे त्याच्यातच भागवावं लागणार आहे. स्वातीने सांगितलं. अगं घरात आजारी माणूस आहे, याचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? या सगळ्याची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का? आणि साखर आणायला तुझ्याकडे 50 रुपये देखील नाहीत. मंगलताई आता चिडल्या होत्या. आई, आता अडचणीच्या वेळी थोडं समजून घ्यायला शिका. एक दिवस चहा नाही पेला तर काही होत नाही, असं म्हणत स्वाती रागाने तिच्या खोलीत निघून गेली. मंगलताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत बसल्या. या घरात काडीची किंमत नाही उरली. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्यांचे मोल कधी जाणणार ही मुलं, असं स्वतःशी म्हणत त्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून मंगलताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या. आल्यावर त्यांनी गोपाळरावांसाठी चहा केला आणि त्या चहा आणि बिस्किट घेऊन खोलीत गेल्या. गोपाळरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निपचित पडून होते. परिस्थितीमुळे ते हतबल झाले होते. त्यांनी मंगलताईच्या डोळ्यातील भाव ओळखल्याने अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या. चला, गोळ्या घ्यायच्या आहेत. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचं आहे. मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला. मंगलताई चिडून बोलल्या. मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं. गोपाळराव म्हणाले. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना? भोगा आता. काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा. मंगलताई चिडून बागेत निघून गेल्या. गोपाळराव चहा बिस्किट खाऊन शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळ त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 30 वर्षापूर्वी गोपाळराव शिंदे खिशात अवघे 20 रुपये घेऊन सातारला आले होते. काय करायचं, कुठे जायचं काही माहीत नव्हते, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून वेळी काळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता त्यांचं दुकान सातारामध्ये सुप्रसिद्ध झाले. नंतर त्यांचे लग्न मंगलताईसोबत झाले. 1 वर्षांनी मंगलताईला दिवस गेले. गोपाळरावांना मुलगा पाहिजे होता म्हणून त्यांनी लिंग तपासणी करून मुलगी आहे म्हणून 3 वेळा खाली केले आणि 4थ्या वेळी वंशाचा दिवा म्हणजेच वर्धन झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. वर्धन गोपाळरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे गोपाळरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते. वर्धनला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती. मंगलताईंनी गोपाळरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावर उभे राहू द्या, पण गोपाळराव काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठी अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणतात ना, अति लाड उतू जातो, असंच वर्धनला नको त्या गोष्टीचे नाद लागले. मठ्ठा खेळणे आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमीन दुकान सगळे घाण ठेवले. कर्जाचा डोंगरच रचला. गोपाळराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा उडत होते. त्याचे कर्जाचे हप्ते भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते. पण अचानक त्यांना अर्ध पॅरालिसने ग्रासले. ते अंथरुणाला खेळले आणि मग वर्धनवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला.
आणि आता फक्त गोपाळरावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं हे घर. त्यामुळे भूतकाळातील गोष्टीमुळे गोपाळरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी मंगलताईचं ऐकून वर्धनला स्वावलंबी बनवले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. पायाच्या आवाजाने गोपाळराव भानावर आले. बघता तर वर्धन त्यांच्या खोलीत आला होता. गोपाळरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारलं, बाबा काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला, म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. गोपाळरावांनी दुःखी नजरेने त्याच्याकडे पाहिले. हे बघा बाबा, तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे, वर्धन बोलला. वर्धनचे बोलणे ऐकून गोपाळरावांना बरं वाटले. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ते कागदपत्रे वर्धनकडून मागून घेतली. पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आलं नाही. त्यांनी थरथरता हात मायेने वर्धनच्या डोक्यावरून फिरवला. वर्धनने त्यांच्या हातात पेन दिला. तितक्यात मंगलताई आल्या. त्या खोलीत आल्या आणि वर्धनला गोपाळरावांच्या खोलीत पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्यासमोर बसला होता. वर्धन, तू आज बाबांच्या खोलीत कसा काय? मंगलताईंनी विचारले. अगं आई, काही नाही, ते जरा काम होतं म्हणून आलं होतं. असू दे, नंतर येतो, असं म्हणत वर्धन घाबरून तेथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून मंगलताईला जरा संशय आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात हे काय आहे? मंगलताईने विचारलं. अगं बघ, माझा मुलगा किती काळजी त्याला आपली, त्याने विमा काढलाय आपला. गोपाळराव थरथरत्या आवाजात म्हणाले. होय, बरं बघू बर. मग असं मला बघून लगेच निघालास का? दाखव जरा ते कागद. मंगलताई वर्धनला बोलल्या. अगं असू दे आई, मी नंतर कधीतरी घेईल सही, बाबांना आराम करू दे, असं बोलत वर्धन तेथून निघू लागला. तेवढ्यात मंगलताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या. अगं आई, अगं दे तो कागद. पण मंगलताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावर ताईंनी एक नजर वर्धनकडे टाकली आणि जाऊन त्याच्या कानाखाली लावली. लाज वाटत नाही तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस. बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस. अरे, तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांझोटी राहिले असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेत आम्हाला. अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना? मंगलताई आता चांगल्यात भडकल्या होत्या. आई, अगं मी इतकं अडचणीत आहे, इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणं, त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? वर्धन आता आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून स्वाती, त्याची बायको सुद्धा तिथे आली. तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस तू. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोस आणि तुझं म्हाताऱ्या आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाहीत का रे? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय. 1 रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही. अजून काय केलं पाहिजे? हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही. तुला काय कळणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळालं आहे ना? मंगलताईंचा पारा चढला होता. आई, अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल. आता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी. यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. स्वाती बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मंगलताई बोलल्या. मग आम्ही वेगळं राहतो.
तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघे काहीही करून खाऊ. स्वाती म्हणाली. खुशाल वेगळे राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना. बास, आता पुरे झालं. जा इथून, यांना आराम करू दे. मंगलताई म्हणाल्या. दोघे पण रागात खोलीच्या बाहेर निघून गेले. मंगलताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. गोपाळराव गपचूप पडून राहिले. आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता तो पण गेला. या विचारात ते शांत झाले. असेच काही दिवस गेले. वर्धन आणि स्वातीने मंगलताई आणि गोपाळरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेही गेले नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एका संध्याकाळी मंगलताईंनी वर्धन आणि स्वातीला बोलवून घेतले. आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे, मंगलताई बोलल्या. त्यांना वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले. आम्ही आमच्या पश्चात हे घर तुला देणार नाही. तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे याचा पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना 2 आठवड्याचा कालावधी देत आहोत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत. मंगलताई शांतपणे बोलत होत्या. काय? असं कसं तुम्ही वागू शकता? मला रस्त्यावर काढलं तुम्ही. मी कोर्टची पायरी चढणार आता. बाद झालं. मला माझा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही. वर्धन संतापून म्हणाला. हो, खुशाल कोर्टची पायरी चढ. गोपाळराव सगळं बळ एकवटून बोलले. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या मुलासोबत? हो, खूप लाडका माझा मुलगा. तुला माहिती आहे, तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही, चांगलं 3दा. याची शिक्षा देवाने मला दिली आणि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला. त्यानंतर मुलगा आहे समजतात किती आनंदी झालो मी, कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. आणि म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. ही मला किती वेळा सांगायची. लाडाने बिघडला आहे तू, पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे, पण आज 4 चौघात माझं नाक कापलं तू. माझी कष्टाची कमाई गमावलीस. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा, पण परवा तर तू माझा विश्वासघात केलास. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे, तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास, पण तू तर माझी आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या देवापेक्षा एखादी पंथी बरी. पुरे झालं आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला. असं म्हणून दोघे खोलीत निघून गेले. वर्धनला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता, पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. 2 आठवड्याभराने त्याला आणि स्वातीला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर मंगलताई आणि गोपाळरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी 1 खोली आणि बाकीच्या खोली भाड्याने दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशातून ते मस्त आयुष्य जगू लागले आणि एकमेकांना आधार देत आयुष्य जगत राहिले. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.